नमस्कार मित्रांनो. ऑटिझमच्या मुलांना अर्थपूर्ण शब्द, मीनिंगफुल शब्द कसा बोलायला शिकवणं ही जी सीरीज आहे त्याच्या थर्ड पार्टमध्ये आपलं स्वागत आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, सेन्सरी डाएट याविषयी चर्चा केली. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण ओरोमोटर, फेशियल, लॅरिंग्स, फॅरिंग्स, लंग्स एक्सरसाइज याविषयी चर्चा केली. ह्या पार्टमध्ये आपण ॲक्च्युअल जो शब्द आहे तर त्यांनी कसा बोलावा, याच्यासाठी काय करायचं याविषयी चर्चा करणार आहोत. आपण जर प्रथमच या चॅनलला आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पहिलेचे 2 व्हिडिओ जरूर पहा. तर मित्रांनो, आता आपल्याला त्याला अर्थपूर्ण शब्द बोलण्याचे आपण सुरुवात करणार आहे आणि त्याचा जो पाया आहे तो आपण पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कस केला आणि आता आपली जी लँग्वेजची बिल्डिंग आहे त्याचं कन्स्ट्रक्शन आता सुरू होणार आहे. तर अ, अर्थपूर्ण शब्द बोलण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कोणतेही लहान मुलांना जी भाषा आहे ती बोलायची शिकवायची असेल तर पहिल्यांदा आपल्या घरात जी भाषा बोलली जाते, जी मायबोली आहे, जी कॉमनली बोलली जाते, तर त्याच लँग्वेजमध्ये त्याला शिकवायचे. ओके. कसं असतं की ऑटिझमच्या मुलांना लँग्वेज इश्यू असल्यामुळे त्यांना बऱ्याचशा लँग्वेज शिकवल्या तर ते कन्फ्यूज होतात. तर घरामध्ये जे काही शब्द आहे, ज्या लँग्वेज आहे, ते त्या लँग्वेजमध्येच त्याला बोलणं शिकवायचं. दुसरी गोष्ट, जेव्हा तो सक्सेसफुल होतं म्हणजे जे आपण त्याला बोलण्यासाठी जे काही प्रयत्न करतोय ते स्टेप वाईज करतोय, त्या प्रत्येक स्टेपमध्ये तो जर सक्सेसफुल होत असेल तर त्याला तुम्ही रिवॉर्ड्स द्यायचा. तर रिवॉर्ड्स एकतर त्याला काही खाण्यामध्ये चांगल्या गोष्टी आवडत असेल ते देणं किंवा त्याला शब्बासकी देणं लाईक व्हेरी गुड, क्लॅप करणं. ओके. त्याला स्टार्स देणं, इमोजी देणं, स्टिकर्स देणं. तर अशा पद्धतीने त्याला रिवॉर्ड्स द्यायला हवे की जेणेकरून तो त्या आपले जे शिकवणं आहे त्याला तो प्रतिसाद देईल. तर आणि पुढची गोष्ट म्हणजे त्याला जे इंटरेस्टिंग गोष्टी असतात त्यापासून तुम्ही सुरुवात करायला हवी. तर सपोज त्याला कोणती गोष्ट खूप आवडते किंवा कोणती खेळणी खूप आवडते, ती खेळणी घ्या तुम्ही. त्या खेळणीचे जे फोटो असेल ते पण घ्या आणि ॲक्चुअल ती सपोज त्याला कार आवडते, तर तुम्ही त्याची जी खेळणी ती कार तुम्ही घ्या. त्याला समोर बसवा. तुमचं आणि त्याचं जे आय टू आय कॉन्टॅक्ट होईल त्याची लेवल एक असं द्या आणि त्याला कार दाखवायची. आता कार दाखवताना तो डायरेक्ट कार शब्द किंवा गाडी आपण मराठीत म्हणत असेल तर तो शब्द नाही म्हणता ती जी वस्तू जो आवाज करते तर तो आवाज करणं त्याला शिकवा. फॉर एक्झाम्पल कार आवाज करते पीपी. ओके. तर कार पिपी, कार पिपी. तर आम्ही त्याच्या डोळ्यासमोर ठेवा आणि ते 3 वेळा पिपी, पिपी, पिपी. ठीक आहे. तर हे 3 वेळा दाखवा आणि त्याला ते करायला लावा आणि त्याने जर ते केलं तर त्याला रिवॉर्ड्स द्या. ठीक आहे. तर म्हणजे तुम्ही कसं आहे की ते कार आणि त्याच्याबरोबरचा आवाज त्याला तुम्ही कंडिशन केलं आहे. हं? आवाज हा त्याचं तुम्ही प्रॉम्प्ट म्हणून यूज केला आहे आणि त्यांनी जर तो आवाज प्रोड्यूस केला तर त्याला तुम्ही रिवॉर्ड्स द्यायचं. तर एकदा तो त्याचं असोसिएशन झालं कार आणि पीपीचं, तर मग तुम्ही ॲक्च्युअल वर्ड्सकडे वळा. ओके. नंतर मग त्याला ते आता तुम्ही कार म्हणत असाल तर कार किंवा गाडी म्हणत असाल तर जो कॉमनली शब्द त्याच्यासाठी यूज करतात तो यूज करा. फॉर एक्झाम्पल कार म्हणत असाल तुम्ही तर तुम्ही त्याला पॉइंट करून सांगायचं कार. ठीक आहे. तर कसं एक्सपांड केला पाहिजे आणि एन्थुजियास्टिकली आणि स्माइलनी त्याला तुम्ही पॉइंट करून सांगितलं पाहिजे कार. ओके. आणि एकच शब्द बोलायचा. धिस इज कार वगैरे असं बोलण्याचं काही गरज नाही. एकदम स्मॉल एकच वर्ड बोलण्याचं त्याला पहिले शिकवायचं. तर कार. ठीक आहे. मग त्याला विचारायचं, त्याला सांगायचं तू पण म्हण कार. ओके. आणि मग त्याने जर ते म्हटलं तर मग त्याला रिवॉर्ड्स द्यायचे आणि अशी प्रोसेस कंटिन्युअस चालू ठेवायची. नंतर तुम्ही खेळणी दाखवली, नंतर काही कार्डबोर्ड्स असतात त्याच्यावर कारचं जर चित्र असेल तर मग तिथे त्याला पॉइंटिंग करून कार म्हणा आणि त्याला बोलून घ्या आणि बोललं तर शाबासकी द्या. नंतर तुम्ही त्याला बाहेर खेळवायला घेऊन जा आणि कारचं कडे बोट दाखवून कार आणि मग त्याने पण कार म्हटलं त्याला रिवॉर्ड्स करा. तर वेगवेगळ्या माध्यमातून त्याला ती गोष्ट शिकवायची आणि हा जर पहिला वर्ड आला तर मग कसं असतं की पहिला वर्ड येणं खूप मुश्किल असतं, पण एकदा एक वर्ड आला तर मग तो बाकीचे वर्ड्स पण तो शिकू शकतो.
ठीक आहे. ते एक वर्ड आला तर मग दुसरं इंटरेस्टिंग, ज्या त्याला ज्या आवडतात गोष्टी, ज्या आवश्यक असतात, ती गोष्ट तिला शिकवा. खेळणी असेल किंवा त्याला काही आवडत असेल तर त्या गोष्टी चा शब्द उच्चारायला त्याला शिकवा. तुम्हाला मम्मा म्हणायचं शिकवताना तुम्ही त्याला तुमच्या फॅमिलीचा किंवा तुमचा फोटो दाखवा किंवा त्याला आरशासमोर घेऊन जा आणि तिथे सांगा मम्मा, नंतर मम्मा, मग त्याला म्हणायला लावा. मग तो जर म्हटला मम्मा, तर मग त्याला रिवॉर्ड द्या. त्याला फोटो दाखवा, तिथे मम्मा म्हणायला पॉइंट आणि ते करून मम्मा म्हणायला लावा. ठीक आहे. आणि ते केलं तर त्याला रिवॉर्ड्स द्या. मग पप्पा, बाबा, असे जे घरचे व्यक्ती आहेत त्यांचं पण नाव पुकारायला त्याला शिकवा आणि प्रत्येक स्टेपला त्याला रिवॉर्ड करत जा. आणि हळूहळू ह्या गोष्टींचं प्रमाण तुम्ही वाढवत जा. एका गोष्टीत सक्सेसफुल झालं, एका वस्तूला किंवा व्यक्तीला तो अर्थपूर्ण बोलायला लागला, तर तुम्ही त्याला दुसरे शिकवा आणि अशी त्याची व्होकॅब्युलरी वाढवत राहा. आणि ते वाढवताना तुम्हाला खूप पेशन्स लागणार, त्याला खूप वेळ लागणार. ओके. आणि ते तुम्ही कंटिन्युअसली वाढवत जा. ज्या ज्या गोष्टी तुम्ही शिकवतायत त्याचे कार्डबोर्ड करून त्याच्या तुम्ही जे रूम असेल तिथे चिटकवा आणि कंटिन्युअस तुम्ही पण बोलत त्याच्याविषयी आणि त्याच्याकडून पण कंटिन्युअस बोलत राहा. कारण की कसं असतं की रिपिटेशन केलं तर ते त्याची लॉंग टर्म मेमरीमध्ये त्याचं रूपांतर होतं. तर अशा पद्धतीने त्याला अर्थपूर्ण शब्द बोलायला शिकवा आणि त्याची जी व्होकॅब्युलरी आहे ती तुम्ही वाढवत जा. तर ह्या स्टेप नंतर तो नक्की अर्थपूर्ण शब्द बोलेल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा अ, वाटला तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. हं? हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबरला शेअर करा. आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण आता अर्थपूर्ण शब्द एक बोलायला लागलेला आहे. व्होकॅब्युलरी सिंगल शब्दाची बऱ्याच शब्दाची आली आहे. तर मग आपण त्याला पुढे कन्सेप्ट कसे शिकवायचे, सेंटेन्स कसं शिकवायचं, तर यावर चर्चा करणार आहे. तर तो व्हिडिओ आपण जरूर पहा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हॅव वंडरफुल डे.